नमस्कार मित्रांनो, वैभव का सोल्युशन या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सातबारा कशी डाउनलोड करायची, त्यासाठी कुठल्या साईट यूज करायच्या, कुठले ॲप यूज करायचे, त्यासाठी किती पैसे द्यावे लागतील किंवा आपल्याला हे घरी करता येईल का, हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला आपण पाहूया सातबारा कशी डाउनलोड करायची. तर सातबारा डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडे जो मोबाईल, पीसी किंवा लॅपटॉप असेल त्याचं गुगल क्रोम किंवा जे काही तुमचं ब्राउझर असेल त्याच्यामध्ये यायचे आणि ते सर्च करायचे महाभूमी अभिलेख. ओके, महाभूमी अभिलेख सर्च केल्यानंतर हे 2 नंबरचं ऑप्शन तुम्हाला आधी सिलेक्ट करायचे. 2 नंबरचं कशासाठी ते मी तुम्हाला पुढे सांगतो. आधी तुम्ही 2 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर इथं डिजिटल 7/12 इथे क्लिक करा. त्यानंतर इथे 2 ऑप्शन दिले असतील बघा, रेग्युलर लॉग इन आणि ओटीपी बेस्ड. तुम्हाला ओटीपी बेस्ड करायचं आहे आणि इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून सेंड ओटीपी या बटनावर क्लिक करायचे. सेंड ओटीपी बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ओटीपी जो तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला इथे फिल करायचा आहे. फिल करून झाल्यानंतर खाली व्हेरीफाय ओटीपी बटनावर क्लिक करा. त्यानंतर हा पेज ओपन होईल. आता इथे बघा, तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, तालुका सिलेक्ट करा, गाव सिलेक्ट करा असं ऑप्शन दिलेले आहे. पण तुम्हाला इथे गट नंबर किंवा सर्वे नंबर लागतो. आता तो जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही काय कराल अशा वेळी, तर अशा वेळी तुम्हाला काय करायचंय, इथे महाभूमी मध्ये जावा, जे आपलं फर्स्ट पेज होतं महाभूमी अभिलेख सर्च करा आणि 1 नंबरचं ऑप्शन क्लिक करा. जे मी तुम्हाला म्हटलं होतं नंतर सांगतो, त्या ऑप्शनला क्लिक करा. त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर हे पेज तुमच्या समोर ओपन होईल. तर इथे बघा, तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर इथे तुमचा तालुका निवडायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे आणि इथे बघा सर्वे नंबर इथे पण दिलेला आहे, सर्वे नंबर, गट नंबर. तर तुम्हाला माहित नाही म्हणूनच याच पेजवर आलेला आहात. तर इथे तुम्हाला तुमचं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि इथं पहिले नाव किंवा तुम्ही तुमचं सरनेम किंवा मधलं नाव म्हणजे वडिलांचं नाव वगैरे ते पण सर्च करू शकता. तर इथं पहिले नाव सर्च करायचं आहे म्हणून तुम्ही तो ऑप्शन घेतलेला आहे. इथे तुमचं नाव सर्च करा आणि त्यानंतर शोधा या बटनावर क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर परत इथे जायचे आहे तुम्हाला आणि इथे बघा तुम्हाला आता ऑप्शन मिळाले असतील. त्याच्यातला कुठलाही एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट म्हणजे जे तुमचा सातबारा पाहिजे आहे सर्वे नंबरचा ते तुम्ही इथं नोट डाऊन करू शकता किंवा तुमचा ह्याच्यावर तुम्ही फोटो काढून घेऊ शकता. किंवा तर हे तुम्हाला आता इथे सर्वे नंबर ते मिळालेला आहे. परत तुम्ही या साईडवर यायचं आहे. आता इथे बघा, आपण हा जर सर्व काही फिल केलं आणि गट नंबर पण आपल्याला भेटलेला आहे, पण जर इथे पैसे ऍड नसतील तर तुम्हाला अशा वेळी काय आहे ते पूर्ण परत फिल करायला लागेल. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, रिचार्ज अकाउंट या बटनावर क्लिक करायचंय. रिचार्ज अकाउंट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आता जेवढे सातबारा काढायचे असतील तेवढे पैसे तुम्हाला 15च्या मल्टिप्लाय ऍड करायचे आहेत. आता मी एक दाखवण्यासाठी परत ऍड करून दाखवतो तुम्हाला. तर इथे 15 रुपये ऍड केले आणि पे नाव बटनावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला ऍक्सेप्ट आणि कन्फर्म करायचं आहे. खाली कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, सर्वात सोपी पद्धत युपीआय घ्या. युपीआय घेतल्यानंतर इथे क्यूआर घ्या. क्यूआर घेतल्यानंतर इथं पे नावचं ऑप्शन क्लिक करा. पे नावचं ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा फोन पे, गुगल पे जो पण काही असेल तुमच्याकडे, तुम्ही जो यूज करत असाल त्याच्यावर जायचं आहे आणि त्यामध्ये जाऊन हा क्यूआर स्कॅन करायचा आहे. स्कॅन केल्यानंतर तुम्हाला तिथून पेमेंट करायचे आहे आणि ते ऑटोमॅटिकली पेमेंट घेईल तिथे, म्हणजे जेवढी अमाऊंट तुम्ही इथे टाकली असेल तिथे घेईल. आणि पेमेंट झाल्यानंतर इथे बघा दिलेलं आहे, डोंट प्रेस द बॅक बटन, प्लीज वेट ट्रान्झॅक्शन प्रोसेस. ते ऑटोमॅटिकली या पेजवर येईल.
आता अशा वेळी काय होतं, आपण हे खूप शोधण्यात वेळ घालवला आहे, त्यामुळे ही परत आपल्याला लॉग इन करायला लागेल. तर इथे आपल्याला OTP द्यायचा आहे. OTP जाऊन इथे आपल्याला परत तुमचं मोबाईल नंबर सेंड OTP करा, जे आपण पहिल्या वेळेस प्रोसेस केलेली होती, आणि व्हेरीफाय OTP वर क्लिक करा. व्हेरीफाय OTP क्लिक केल्यानंतर आता बघा, मगाशी 15 रुपये होते, आता 30 रुपये दाखवत आहे. तर आता काय करायचं आहे तुम्हाला, इथे जिल्हा, तुमचा जो पण जिल्हा असेल तो तुम्ही इथे निवडा. त्यानंतर इथे तालुका निवडा. त्यानंतर इथे तुमचं गाव निवडा. त्यानंतर इथे जसं मी तुम्हाला सर्वे नंबर मगाशी म्हटलं होतं की सर्वे नंबर नोट डाऊन करा, इथे सर्वे नंबर टाकायचा आहे. आणि सर्वे नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला त्याचा जो पोर्ट क्रमांक आहे, म्हणजे जो एक गट क्रमांक असतो, तो निवडा, कुठला पाहिजे तो. आणि बघा, आता इथे डाउनलोड 712 डिजिटल साइन दिलेला आहे की डाउनलोड करायचं आहे किंवा तुम्हाला नाही करायचं. ओके, एकदा कन्फर्मेशन तुम्हाला इथे विचारलं जातं, आणि येस केल्यानंतर तुमची 712 आहे ती डाउनलोड होते. ओके, आता बघा इथे तुमची 712 डाउनलोड झालेली आहे. अशी 712 तुमची डाउनलोड होईल. आणि हे बघा, इथे डिजिटल साइन दिलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला या डिजिटल साइनमुळे तुम्ही कुठेही 712 वापरू शकता. जसं इथे नमूद पण केलेलं आहे ही 712 सही शिक्क्याची बघा इथे दिलेलं आहे की अभिलेखावर कोणत्याही सही शिक्क्याची गरज नाहीये, त्याच्यामुळे ही कुठेही तुम्ही 712 वापरू शकता. अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.